नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामधील आपण काही कथा पाहणार आहोत. मागील भागामध्ये आपण मन हेच मुख्य आहे हे बघितले. आज आपण पाहणार आहोत वैर शांत करण्याचा उपाय. थुल्लतीस स्थविरांची कथा. इतिहास. तथागतांचे थुल्लतीस नावाचे एक चुलत भाऊ होते. ते वृद्धावस्थेत प्रव्रजित होऊन श्रावस्तीच्या जेतवन महाविहारात राहत होते. ते त्यांच्यापेक्षा उपसंपदेने ज्येष्ठ असलेल्या भिक्खूंचा आदर सत्कार करीत नव्हते. या बाबतीत एके दिवशी काही आगंतुक भिक्षूने त्याला फटकारले. तेव्हा तो उठून रडत तथागतांकडे गेला. तथागतांनी त्याचे कारण जाणून त्यालाच त्या भिक्षूंची क्षमा मागण्यास सांगितले. परंतु त्याने क्षमा मागितली नाही. तेव्हा तथागतांनी तो पूर्वजन्मीही अशाच प्रकारचा होता हे सांगून उपदेश करताना खालील गाथा म्हटली. जिचा अर्थ त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला मारले, त्याने मला जिंकले, त्याने मला लुटले अशा विचारांना जे थारा देतात त्यांचे वैर कधी शांत होत नाही. सार असंतुलित द्वेष दुःखात परिवर्तित होतो. यापुढे एक गाथा म्हटली. त्याचा अर्थ त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला मारले, त्याने मला जिंकले, त्याने मला लुटले अशा विचारांना जे थारा देत नाहीत त्यांचे वैर शांत होते. 5 वैराने वैर शांत होत नाही. काळी यक्षिणीची कथा. इतिहास. 2 स्त्रिया सवती मत्सरापोटी मरून अनेक जन्मापासून परस्परांचा बदला घेत घेत बुद्ध काळात यक्षिणी आणि कुलकन्याच्या रूपात श्रावस्तीत जन्माला आल्या. कन्या उपवर होऊन पतिगृही गेली. जेव्हा जेव्हा तिला मूल होत होते तेव्हा तेव्हा यक्षिणी येऊन त्यांना खाऊन टाकत होती. तिसऱ्यांदा ती आपल्या आईच्या घरी प्रसूत झाली. मुलगा मोठा व शहाणा झाला तेव्हा ती आपल्या पतीसोबत पुन्हा पतिगृही जाण्यास निघाली. मार्गात जेतवन महाविहाराजवळ बाळाला दूध पाजत असताना त्या यक्षिणीला येताना पाहिले. भयाने धावत धावत तथागतांपाशी गेली. आपल्या तान्ह्या बाळास तथागतांच्या चरणावर ठेवून म्हणाली, भंते, याला जीवदान द्या. यक्षिणीला सुमन नामक देवतेने जेतवनाच्या दारापाशीच ठेवले होते. तथागतांनी आनंदाला पाठवून तिला बोलविले. येऊन ती उभी असताना, तू असे का करीत आहेस? जर तुम्ही दोघीही माझ्यासमोर आल्या नसत्या तर तुमचे शत्रुत्व अनेक कल्पांपर्यंत चालत राहिले असते. वैराने वैर कशाला वाढविता? वैर तर अवैराने शांत होत असते, वैराने नाही, असे भगवंत म्हणाले. आणि त्यांनी पुढील गाथा म्हटली, जिचा अर्थ वैराने वैर कधी शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हाच सनातन धर्म आहे. गाथा समाप्त होताच यक्षिणी श्रोतापन्न झाली. तथागतांच्या सांगण्यावरून त्या कुलकन्येने तिला आपल्या घरी नेले. तिची आग्र खाद्य भोज्य पदार्थांनी पूजा केली. आज सुद्धा लोक त्या काळी यक्षिणीची पूजा करतात. सार द्वेषावर प्रेमानेच मात करता येते. 6 कोणाचे वैर शांत होत नाही. कौशंबीच्या भिक्षूंची कथा. इतिहास. कौशंबीच्या घोषितारामात 500 विनयधर आणि 500 धर्मकथित भिक्षू राहत होते. एकदा त्यांच्यात विनयासंबंधीच्या क्षुल्लक कारणावरून फूट पडली. तथागतांनी समजवण्याची पराकाष्ठा केली, पण त्यांनी ऐकले नाही. काही दिवसांनी त्यांना त्यांचा दोष कळून आला. त्यांनी परस्परांची क्षमा मागून ते दोन्ही गट तथागतांकडे गेले. तथागतांनी, भिक्षूंनो, तुम्ही लोकांनी फार मोठा अपराध केला. तुमच्यासारखे अपराधी तुम्हीच आहात. तुम्ही माझ्याकडून प्रव्रजित होऊन तुमचा मिलाप होऊनही तुम्ही एक झाले नाही, समजावूनही समजले नाही. असा उपदेश देताना त्यांनी ही गाथा म्हणाली, ज्याचा अर्थ अज्ञ लोकांना हे कळत नाही की आपण सर्वांना येथून जावे लागणार आहे. ज्यांना हे कळाले त्यांचे सर्व कलह मिटतात. मृत्यूचे स्मरण माणसाचे वैर शांत करू शकते. यापुढे आपण पाहणार आहोत, मार कुणाला पदच्युत करीत नाही. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.